नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. काय सांगितले या ठिकाणी? मेजर्स ऑफ द अँगल्स ऑफ ए ट्रायंगल आर इन एपी सांगितले. मग ट्रायंगल आहे म्हणजे तीन अँगल्स येणार त्याचे. तीन नंबर्स आपण एपी मध्ये कसे कन्सिडर करतो तो आठवा. हे इथं घ्यावं लागेल. अँड ग्रेटेस्ट इज 5 टाइम्स द स्मॉलेस्ट ऑर लिस्ट. त्या अँगल पैकी जो मोठा अँगल आहे तो स्मॉलेस्ट अँगलच्या 5 टाइम्स आहे म्हणून सांगितलं. फाइंड द अँगल्स इन डिग्री अँड इन रेडियन. पहिल्यांदा आपण तीन अँगल्स आहेत एपी मध्ये आहेत म्हणून सांगितले. गिव्हन दॅट angles of a triangle are in AP. Therefore, assume that the angles are. मग तीन नंबर्स एपी मध्ये असतील तर आपण ते काय घेत होतो जरा आठवते का बघा. ए मायनस डी, ए आणि ए प्लस डी तेच इथे घ्यायचे. आता तीनही अँगल्सची समेशन 180 डिग्री असते. त्यामुळे या तिघांची बेरीज करून घ्या. ए मायनस डी प्लस ए प्लस ए प्लस डी दॅट इज इक्वल टू 180 डिग्री. थोडं सोडवायचं आहे. यातलं मायनस डी प्लस डी हे कॅन्सल होईल. ए प्लस ए, 3 ए येणार इथं म्हणजेच 180 डिग्री होणार. त्याच्यावरून ए इक्वल टू एक व्हॅल्यू तुम्हाला मिळाली 60 डिग्री. आता तिने आणखीन एक कंडिशन दिलेली आहे बघा. ग्रेटेस्ट अँगल इज 5 टाइम्स द स्मॉलेस्ट अँगल. मग याच्यातला ग्रेटेस्ट अँगल कोण? ए प्लस डी. स्मॉलेस्ट अँगल कोण? ए मायनस डी. मग कशी कंडिशन येणार बघा बरं. गिव्हन दॅट ए प्लस डी इज इक्वल टू 5 टाइम्स ए मायनस डी हे त्यांनी दिलेलं आहे. आता आपल्याला ए ची व्हॅल्यू माहिती झालेली आहे ती वापरा त्याच्यामध्ये. मग ए इक्वल टू 60 डिग्री आहे, इकडे घेतोय 60 डिग्री प्लस डी. दिस इज इक्वल टू 5 टाइम्स 60 डिग्री मायनस डी. हे सोडवा. इथे येणार 300 डिग्री मायनस 5 डी. हे -5 डी इकडे घ्या, ते इकडे आल्यानंतर ऍड होईल. इकडे होणार 6 डी. हे 60 तिकडे नेऊन वजा करा. 300 मधून 60 वजा केले की येणार 240 डिग्री. याच्यावरून डी इक्वल टू 6 या 240ला डिवाइड करा, ते येणार 40 डिग्री. त्यामुळे मग आता एक एक अँगल आता फाइंड आउट करूया. आपल्याला ए मिळालेला आहे आणि डी पण मिळालेला आहे. देअरफॉर रिक्वायर्ड अँगल्स आर. काय काय घ्यायचे बघा अँगल्स. ए मायनस डी घ्यायचंय म्हणजे पहिला अँगल ए मायनस डी इक्वल टू 60 डिग्री मायनस 40 डिग्री दॅट इज 20 डिग्री. दुसरा अँगल आहे ए म्हणजे फक्त 60 डिग्री येणार. आणि तिसरा अँगल आहे ए प्लस डी म्हणजे तो होणार 60 डिग्री प्लस 40 डिग्री दॅट इज इक्वल टू 100 डिग्री. हे तीन अँगल्स आता मला मिळाले. आता यांचं कन्व्हर्शन परत रॅडियन मध्ये पण त्यांनी विचारले. मग ए मायनस डी इक्वल टू किती आहे? 20 डिग्री. आता याचं कन्व्हर्शन मला परत रॅडियन मध्ये करायचं आहे. तर याला पाय अपॉन 180 न मल्टिप्लाय करायचं म्हणजे याचं कन्व्हर्शन रॅडियन मध्ये होईल. ते किती होणार? इथं डायरेक्ट 9चा भाग लागेल म्हणजे पहिली व्हॅल्यू येणार पाय अपॉन 9 रॅडियन.
ए सांगितलेलं आहे 60 डिग्री. 60 डिग्री डायरेक्ट माहित असेल तर ठीकच आहे, नसेल तर मग परत ह्याचं कन्व्हर्शन बघा. 60 × π/180 हे सोडवावं लागेल परत एकदा. इथं 3चा भाग लागेल, म्हणजे हे येणार आहे π/3 रेडियन. आणि शेवटचं आहे 100, म्हणजे जे किती होणार 100 × π/180. याच्यातलं एक शून्य कॅन्सल होईल. त्यानंतर बे पंचे 10 आणि बे नव्वे 18 येणार, म्हणजे 5π/9 रेडियन. हे झाले डिग्री मधले सगळ्या व्हॅल्यूज, आणि इथं सगळ्या व्हॅल्यूज आहेत रेडियन मध्ये. या पद्धतीने हे कम्प्लीट होईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इन ए सायकलिक क्वाड्रिलॅटरल सांगितले. आता हे सायकलिक क्वाड्रिलॅटरलच्या प्रॉपर्टीज माहित पाहिजेत तुम्हाला. टू ऍडजेसंट अँगल्स आर, एक सांगितलंय 40 डिग्री, दुसरा सांगितलंय π/3 रेडियन. सो फाइंड द अँगल्स ऑफ द क्वाड्रिलॅटरल इन डिग्री. सगळे डिग्रीमध्येच विचारलेले आहेत, मग त्यामुळे हे जे 40 डिग्री तर आहेच, π/3 म्हणजे 60 डिग्री आहे, ते पाहिजे असलं तर त्याचं पण कन्व्हर्शन करूया. आणि सायकलिक क्वाड्रिलॅटरल सांगितलेला आहे. हे जर सर्कल जर मी कन्सिडर केलं, तर याच्यामध्ये आता मला सायकलिक क्वाड्रिलॅटरल, तो क्वाड्रिलॅटरल मला याच्यामध्ये ड्रॉ करायचा आहे. तसे जरी कन्सिडर केलं तरी चालते, इथं त्याचं काय अडचण नाहीये. या पद्धतीने येणार. याला नावं देऊन टाकूया इथं आपण, ABCD. मग यातले कुठलेही दोन अँगल्स तुम्ही काय कन्सिडर करू शकताय, त्यांनी दिलेले अँगल्स कन्सिडर करू शकताय. मग मी इथं अँगल सी ला कन्सिडर करतोय 40 डिग्री, आणि हा अँगल जो आहे त्याच्या शेजारचा इकडला घेतोय, तो π/3 रेडियन सांगितलेला आहे. आपण इथं त्याचं कन्व्हर्शन पण करून घेऊया. अँगल, एक काम करूया, पहिलं वाक्य त्याचं पूर्ण क्वाड्रिलॅटरलच्या संदर्भात लिहूया. क्वाड्रिलॅटरल ABCD इज सायकलिक क्वाड्रिलॅटरल. ठीक आहे. त्याच्यानंतर मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू 40 डिग्री. मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू π/3 रेडियन आहे. त्याचं कन्व्हर्शन डिग्री मध्ये करूया. या पद्धतीनं हे पाय कॅन्सल होईल, 3 ने इथं डिव्हाइड करा, म्हणजे याची व्हॅल्यू येते 60 डिग्री. त्यानंतर सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचे अपोजिट अँगल्स जे असतात त्यांची समेशन 180 डिग्री असते. प्रॉपर्टी झालेली आहे. त्यामुळे इथं तुम्ही असं लिहू शकता, मेजर ऑफ अँगल ए, च्या समोर कोण आहे बघा, मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. त्याच पद्धतीनं मेजर ऑफ अँगल बी प्लस मेजर ऑफ अँगल डी इज इक्वल टू 180 डिग्री. याचं कारण तुम्ही असं लिहू शकताय, सम ऑफ अपोजिट अँगल्स ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल इज 180 डिग्री. हे त्याचं कारण सुद्धा तुम्ही पुढे लिहून ठेवलं तरी चालेल, काही अडचण नाही. आता फक्त याच्यामध्ये व्हॅल्यूज मला फक्त वापरायच्या आहेत. इथे सगळ्या व्हॅल्यूज लिहिलेल्या आहेत, त्या फक्त आपण त्याच्यामध्ये वापरून घेऊया. डायग्राम काय काढलीच पाहिजे असं काही कंपल्शन नाही, फक्त जरा थोडस आठवेल, जरा थोडस पाठीमागं आपण कुठं काय काय अभ्यास करून ठेवलेला आहे ते, म्हणून डायग्राम काढले.
मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल सी किती आहे 40 डिग्री, 180 डिग्री त्यांची समेशन. मग याच्यावरून मेजर ऑफ अँगल ए इक्वल टू हे 40 इकडून येऊन वजा करा, म्हणजे येणार 140 डिग्री. त्यानंतर मेजर ऑफ अँगल बी ह्याच्यामध्ये वापरा. मेजर ऑफ अँगल बी किती आहे 60 डिग्री आहे, प्लस मेजर ऑफ अँगल डी इज इक्वल टू 180 डिग्री. त्याच्यावरून मेजर ऑफ अँगल डी इक्वल टू हे 60 इकडे आणून वजा करा, म्हणजे ते होणार 120 डिग्री. या पद्धतीनं सगळे अँगल्स तुम्हाला आता मिळतील. अँगल्स आहेत 40 डिग्री एक आहे, 60 डिग्री एक आहे, त्यानंतर 140 डिग्री आणि 120 डिग्री. या पद्धतीनं ते सगळे अँगल्स येतील. नेक्स्ट क्वेश्चन बघा. वन अँगल ऑफ ए क्वाड्रिलॅटरल. क्वाड्रिलॅटरलचा एक अँगल त्यांनी डायरेक्ट सांगितलेला आहे 2π/5 रेडियन, and measures of other three angles are in the ratio 2:3:4. तर त्यांच्या सगळ्यांची मेजरमेंट्स काढायची आहेत डिग्री आणि रेडियन मध्ये. रेडियन मधले एकाच दिलेलंच आहे. मग क्वाड्रिलॅटरल आपण कन्सिडर करूया ABCD, आणि चौकोनाच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज 360 अंश असते. ते एक बेसिक वापरावं लागेल तुम्हाला याच्यामध्ये. सो अज्युम दॅट in quadrilateral ABCD, मेजर ऑफ अँगल ए इक्वल टू ते त्यांनी दिलेलं आहे 2π/5 रेडियन. याचं कन्व्हर्शन मला पहिल्यांदा डिग्री मध्ये करून घेतो. याचं याला 180/π न मल्टिप्लाय करावं लागेल, त्यातलं पाय कॅन्सल होईल. त्याच्यानंतर इथं तुम्हाला 5 ने इथं डिव्हाइड करून घेऊया. येणार 5 15 30 होणार, 5 30 परत एक 36 येणार. इथं 36 दुने 72 हे येणार 72 डिग्री. एकाची व्हॅल्यू मिळाली. आणि जे दुसरे उरलेले जे 3 आहेत त्यांचा रेशो दिलाय त्याने डायरेक्ट. तो रेशो आहे 2:3:4. मग इथे मी असं कन्सिडर करतोय मेजर ऑफ अँगल बी इक्वल टू 2K कन्सिडर करतोय, मेजर ऑफ अँगल सी इक्वल टू 3K कन्सिडर करतोय, आणि मेजर ऑफ अँगल डी इक्वल टू 4K कन्सिडर करतोय. आता माझ्याकडे तीनही अँगल्स तयार झालेले आहेत. नो मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल बी प्लस मेजर ऑफ अँगल सी प्लस मेजर ऑफ अँगल डी इज इक्वल टू 360 डिग्री. मग मेजर ऑफ अँगल ए किती आहे 72 डिग्री आहे, प्लस 2K 3K आणि 4K. दिस इज इक्वल टू 360 डिग्री. या तिघांची बेरीज करून घ्या. मग हे किती होते बघा बरं. 2 आणि 3 5 आणि 4 9 हे होणार 9K, आणि 360 मधून 72 वजा करून घ्या. 2 आणि 8 10 हात झाले, 1 8 आणि 8 16 हात झाला, 1 3 मधून 1 गेले, 288 हे त्या ठिकाणी शिल्लक राहील. ते इकडे घेतोय. आता याच्यावरून आपल्याला K काढावा लागेल. therefore K equal to 288 divided by 9. ह्याचं सोडवून किती होणार बघा बरं. 9 त्रिक 27 होईल, एक शिल्लक राहील, म्हणजे 9 दुने 18 हे येणार. मग याच्यावरून परत तुम्हाला सगळे अँगल्स एवढे येतात, हे सगळे परत एकदा सेपरेट फाइंड आउट करावे लागतील. मेजर ऑफ अँगल बी इक्वल टू तो किती येणार
के ची व्हॅल्यू 2 आहे, इथं 2K आहे. 2K म्हणजेच 2 × 32, दॅट इज इक्वल टू 64 डिग्री येणार. मेजर ऑफ अँगल सी इक्वल टू 3K आहे. इथं 3 × 32 करावं लागेल तुम्हाला. हे किती होणार? 3×2 = 6, 3×3 = 9, म्हणजे हे होणार 96 डिग्री. आणि मेजर ऑफ अँगल डी इक्वल टू ते किती आहे? 4K. मग 4K साठी होणार 4 × 32, 4×2 = 8, 4×3 = 12, 128 डिग्री होणार. आता पहिला जो अँगल आहे तो दोन्ही फॉर्मॅटमध्ये माझ्याकडे तयार आहे, 72 डिग्री आहे. शिवाय त्याचं रेडियन मध्ये पण त्यांनी दिलेलं होतं 2π/3, त्यामुळे त्याचा काही प्रश्न नाहीये. मेजर ऑफ अँगल ए तो त्यांनीच दिलेला आहे 2π/3 रेडियन मध्ये. आता मला मेजर ऑफ अँगल बी रेडियन मध्ये पाहिजे आहे. मग मला काय करावं लागेल? 64 डिग्री इंटू π/180 डिग्री हे सोडवावं लागेल. बघा लक्षात येते का? याला 4 भाग लागेल, म्हणजे इथे येणार 16 आणि इथे येणार 45. 4×4 = 16, वृत्तात 2, 4×5 = 20, म्हणजे ह्याचं फायनल आन्सर येणार 16π/45 रेडियन येणार. त्याच्या पुढे आहे मेजर ऑफ अँगल सी, ते आहे 96 डिग्री इंटू π/180 डिग्री, म्हणजे त्याचं कन्व्हर्शन रेडियन मध्ये होईल. इथे येणार 12×8 = 96 आणि 12×15 = 180 येते. 15 पाहिजे. 12 भाग घालवला याला, म्हणजे हे येणार 8π/15 रेडियन मध्ये येणार. आणि शेवटचा अँगल आहे मेजर ऑफ अँगल डी, तो किती आहे? 128 डिग्री आहे इंटू π/180 डिग्री. आता इथं परत एकदा 4 भाग लागतोय बघा. 4×3 = 12, 4×2 = 8 आणि इथं 45. आता ह्याच्या पुढं तर काय त्याचं सिम्प्लिफिकेशन होत नाही. 32π/45 रेडियन असे ते अँगल्स येतील सगळे. त्यामुळे इथं सगळे डिग्रीमध्ये तयार आहेत. हे सगळे 1 आणि इथं 3 आहेत, आणि इकडल्या बाजूला सगळे रेडियन मध्ये तयार आहेत. त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. फाइंड द डिग्री अँड रेडियन मेजर ऑफ एक्सटिरियर अँड इंटिरियर अँगल ऑफ ए रेग्युलर. पहिला सांगितलेला आहे पेंटॅगॉन, म्हणजे याच्यामध्ये 5 साइड्स असतील. हेक्झॅगॉन मध्ये 6, हेप्टॅगॉन मध्ये 7 आणि ऑक्टॅगॉन मध्ये 8. या पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याचं एक्सटिरियर आणि इंटिरियर हे दोन्हीही अँगल्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. याच्यामध्ये काही बेसिक गोष्टी जरा लक्षात ठेवा. सगळ्यात पहिलं लक्षात ठेवा की सम ऑफ मेजर्स ऑफ एक्सटिरियर अँगल्स, या सगळ्या एक्सटिरियर अँगल्सची बेरीज येते 360 डिग्री. त्यानंतर मेजर ऑफ एक्सटिरियर अँगल, हा एक्सटिरियर अँगल काढायचा कसा? मेजर ऑफ एक्सटिरियर अँगल जर तुम्हाला काढायचा असेल तर 360 डिग्री डिव्हायडेड बाय n करायचं, वेर n इक्वल टू नंबर ऑफ साइड्स. या दोन गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवा. या गोष्टी जर तुम्हाला माहित असतील तर हे फाइंड आउट करणं काय फारसं अवघड नाहीये. ठीक आहे. आणि मग डिग्री रेडियन मेजर कन्व्हर्शन ते तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. मग इथं त्यांनी सांगितलेलं पहिलं एक्झाम्पल जे आहे ते पेंटॅगॉनचं एक्झाम्पल सांगितलेलं आहे. मी इथे एक पेंटॅगॉन असं कन्सिडर करतोय.
या पद्धतीनं. आता याचा आपल्याला एक्सटिरियर अँगल पण काढायचा आहे. एक्सटिरियर अँगल जर म्हटलं तर ही लाईन तुम्हाला पुढे वाढवावी लागेल. इथं मिळेल एक्सटिरियर अँगल आणि इंटिरियर अँगल आहे तो इथं आहे. त्यामुळे तुम्हाला इथं सरळ स्पष्ट दिसते की ही एकच स्ट्रेट लाईन आहे. त्यामुळे इंटिरियर अँगल आणि एक्सटिरियर अँगल यांची समेशन 180 डिग्री येणार आहे. त्यामुळे हे बेसिक माहीत असू दे फक्त. त्यामुळे त्याच्यावरून तुम्ही बऱ्याचशा गोष्टी एकदम क्लिअरली त्या ठिकाणी करू शकताय. पहिलं त्यांनी विचारलेलं आहे पेंटॅगॉनसाठी डायग्रॅम पण माझ्याकडे तयार केलेली आहे मी इथं. डायग्रॅमची काही गरज नाही आहे, बेसिक फक्त व्यवस्थित माहीत असू दे. मग सगळ्यात पहिल्यांदा आपण एक्सटिरियर अँगल फाइंड आउट करूया. मेजर ऑफ एक्सटिरियर अँगल इज इक्वल टू 360 डिग्री डिव्हायडेड बाय किती साइड्स आहेत त्याला 5. 5 ने तेवढ्या याला डिवाइड करून घ्या. किती होणार बघा, 5 सत्ते 35 उरतो 1, 5 2 10, 72 डिग्री येणार. आता मला फक्त एक्सटिरियर अँगल फक्त काढायचा आहे. सॉरी, एक्सटिरियर काढला, इंटिरियर. देअर फोर मेजर ऑफ इंटिरियर अँगल इक्वल टू, मग तो कसा काढावा लागेल, 180 डिग्री मधून हे 72 डिग्री फक्त तुम्ही त्याच्यातनं वजा करा. हे किती होणार बघा बरं, 180 मधून 72 वजा करायचे म्हणजे शिल्लक राहणार 108 डिग्री. करून बघा वजाबाकी. मग ह्या एक्सटिरियर अँगलला मी म्हणतोय ई आणि या इंटिरियर अँगलला लिहितोय आय. काही नोटेशन वापरा, काय त्याचं काय अडचण नाही. हे नोटेशन वापरलं कारण आता मला ह्यांचं कन्व्हर्शन परत रॅडियन मध्ये करायचंय. सो इन रॅडियन मेजर, परत कुठं सगळं लिहित बसताय त्याच्यात. ई इक्वल टू हे 72 डिग्री इंटू पाय अपॉन 180. मग ह्या 18च्या पाड्यामध्ये आहेतच दोघं पण. 18×72 येणार आणि इथे येणार 10. याच्याही पेक्षा पुढे जाते बघा, अजून 2 भाग लागतो याला, म्हणजे बे 2 4 बे 5 10 म्हणजे 2 पाय अपॉन 5 रेडियन हे असं येते. मग दुसरं 180 डिग्री 108 डिग्री आहे इंटिरियर अँगल, त्याचंही कन्व्हर्शन करून घेऊया. याचं कन्व्हर्शन बघा बरं, ह्याला पण दोघांना पण 36 न भाग जातोय. 36 त्रिक 108 येते आणि 36 पंचे 180 येते. सोडवून बघा तुम्ही पाहिजे असेल तर. 3 पाय अपॉन 5 रेडियन हे झाले त्याचे इंटिरियर अँगल आणि एक्सटिरियर अँगल. मग पुढचा जो प्रॉब्लेम त्यांनी सांगितलेला आहे तो हेक्झॅगॉन साठी सांगितला. काय बदल करायचा हेक्झॅगॉनच्या वेळेला, इथं इथं वरती फॉर्म्युला आहे, एन इक्वल टू 6 वापरायचं हेक्झॅगॉन साठी. त्या पद्धतीनं पुढचं सगळं कॅल्क्युलेशन करायचं. हेक्झॅगॉन साठी एन इक्वल टू 6, हेप्टॅगॉन साठी एन इक्वल टू 7, ऑक्टॅगॉन साठी एन इक्वल टू 8. एवढे बदल करा आणि ही आहे हीच प्रोसिजर कंटिन्यू करा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. फाइंड द अँगल बिटवीन आवर हँड अँड मिनिट हँड इन ए क्लॉक ऍट, तिने टायमिंग सांगितलेले आहे, 10 past 11 म्हटलंय. याचा अर्थ 11 वाजून 10 मिनिटं झालेली आहेत घड्याळात. त्यावेळेला त्या दोन हँड्स मधला अँगल किती असेल. मग जर 11 वाजून 10 मिनिटं जर याच्यामध्ये दाखवायची म्हटली तर आपल्याला हे 11चं दाखवावं लागेल. एक कलर ह्याचा जरा चेंज करून घेतो आणि मग तुमच्या पण ते लक्षात येईल. हे 11 वाजून 10 मिनिटं सांगितलेले आहेत. एक काम करूया, 11 वाजून 10 मिनिटं म्हणजे आता जरा थोडस काळजीपूर्वकच ड्रॉ करावं लागेल, कारण
बघा 10 मिनिटाचं जे आहे तो बरोबर काटा इथे येईल. पण तेवढ्या वेळेत तेवढ्या 10 मिनिटात तो काटा आवर हँड जो आहे तास काटा आवर हँड काय तिथं 11 वरती थांबणार नाही, तो थोडासा पुढे आलेला असेल. त्यामुळे ते पण आता याच्यामध्ये कन्सिडर करावं लागेल. या पद्धतीनं असेल 11 वाजून 10 मिनिट. मग या दोघांच्यातला जो अँगल आहे तो अँगल त्यांनी मेजर करा म्हटले. हा अँगल पाहिजे. बघा लक्षात येते का? मग आता इथं सगळ्यात पहिल्यांदा आपण एक काम करूया की पूर्ण ह्या क्लॉकमध्ये शेजारी शेजारी जे 2 डिजिट आहेत त्यांच्यातला अँगल किती आहे पहिल्यांदा ते फॉर्म करूया. पूर्ण सर्कल वन कम्प्लीट अँगल म्हणजे 360 डिग्री आहे. ठीक आहे. मग त्यामुळं शेजारी शेजारी येणाऱ्या 2 डिजिट्स मधला किंवा 2 नंबर्स मधला अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. अँगल बिटवीन एनी टू सक्सेसिव्ह नंबर्स इन ए क्लॉक इज इक्वल टू काय करावं लागेल, टोटल अँगल किती घ्यायचा आहे 360 डिग्री आणि एकूण नंबर्स किती आहेत 1 पासून 12 पर्यंत आहेत म्हणजे ते 12 येणार. म्हणजे टोटल अँगल येणार 30 डिग्री. म्हणजे शेजारी शेजारी दोन जे नंबर्स आहेत म्हणजे 11 आणि 12 यांच्यातला अँगल 30, 12 आणि 1 त्यांच्यातला 30, 1 आणि 2 त्यांच्यातला 30 डिग्री अँगल. आता ज्या वेळेला 10 past 11 आता जे डायग्राम मध्ये दाखवले त्या पद्धतीनं काय होईल बघा बरं. मग फॉर 10 past 11 हा अँगल किती असेल टोटल तो काढायचा आहे आपल्याला. मग 11 आणि 2 यांच्यामध्ये बघा बरं असे किती अँगल येतील, असे 3 अँगल येतील. मग ते पहिल्यांदा मांडावं लागेल ते तुम्हाला. अँगल बिटवीन इलेवन अँड 2 इज इक्वल टू 3 into 30 डिग्री दॅट इज इक्वल टू 90 डिग्री. आता हा अँगल 90 डिग्री कुठला आहे 11 ते 2 ह्याच्यातला आहे. तो तुम्हाला पाहिजे असेल तर आणखीन थोडस वेगळ्या कलर कॉम्बिनेशन या ठिकाणी मी तुम्हाला ते दाखवू शकतोय म्हणजे जरा समजेल व्यवस्थित आपण काय करायला लागलोय ते. हे बघा इकडून इकडं हे एक झालं आणि इकडून इकडं हा टोटल अँगल 90 डिग्री. बघा कळते का? आणि आपल्याला जो फाइंड आउट करायचा अँगल आहे तो याच्यातला आहे. मग हा 11चा जो आवर हँड जो आहे तो थोडासा पुढे गेलेला असणार. ऍक्च्युली तो जर मी बरोबर इथं कन्सिडर केला तर बघा इथं थोडासा स्लाइट अँगल दिसतो तिथं तुम्हाला. मग तो अँगल आपल्याला काय करावा लागेल 90 मधून मायनस करावा लागेल. बघा लक्षात घ्या मायनस करायचं का ऍड करायचं हे समजलं पाहिजे. कारण हा अँगल जर इथं एवढ्याच एवढ्याच अँगल मधून हा आवर हँड पुढं जाणार आहे. त्यामुळे हा अँगल 90 पेक्षा कमी होणार. मग तो कितीनं पुढे जाणार ते आता आपल्याला याच्यामध्ये फाइंड आउट करायचं आहे. मग आता हा आवर हँड आपण इथे घेतलेला आहे. तो आवर हँड 11 ते 12 म्हणजे एका तासामध्ये म्हणजे 60 मिनिटामध्ये किती अँगल कव्हर करतो, एवढा अँगल कव्हर करतो 30 डिग्री. मग त्याचं एक वाक्य लिहूया. मग पुढच्या 10 मिनिटामध्ये त्यानं किती अँगल कव्हर केलेला असेल ते आपल्याला मांडावं लागेल. फॉर आवर हँड इट टेक्स 60 minutes टू कव्हर 30 डिग्री अँगल. म्हणजे 11 ते 12
इथून इथपर्यंत जात असताना अँगल किती होतो? 30 डिग्री. आवर हँडला 11 पासून 12 पर्यंत जायला 1 तास लागतो. लक्षात घ्या. मग आता तो किती किती मिनिटं पुढे गेलेले आहेत? 11 पासून 10 मिनिटं पुढे गेलेले आहेत. मग 10 मिनिटात त्यानं कव्हर केलेला अँगल किती असेल ते आपल्याला काढायचं. देअरफोर इट टेक्स 10 minutes टू कव्हर एक्स डिग्री अँगल. मला माहित नाही तो अँगल किती आहे तेच मला काढायचं आहे. मग इथं असं येणार 60 डिवायडेड बाय 10. दिस इज इक्वल टू 30 डिवायडेड बाय एक्स. आणि हे सोडवायचं फक्त. मग हे बघा बरं किती होईल. इथं हे शून्य शून्य कॅन्सल केलं, एक्सला इकडे घेतोय. मग हे 6 इकडे येईल म्हणजे 30 डिवायडेड बाय 6 येणार. म्हणजेच एक्स इक्वल टू 5 डिग्री येणार इथं. मग अँगल किती होणार तो? आता म्हणजे टोटल अँगल किती सांगितलं होतं आपण? 90 डिग्री. 90 डिग्री मधून हे 5 डिग्री वजा करावे लागतील. देअरफोर म्हणजे मगाशी मी डायग्राम मध्ये इथं दाखवलं होतं का? परत एकदा पाहिजे असलं तर दाखवते. फर्स्ट एक्झाम्पल आहे, प्रॉपरली ते समजून घ्या. इथनं इथं जाणार आहे असा तो. तर हा जो अँगल आहे एवढासा छोटा इथं अँगल जो दिसतोय इथं, किती अँगल मधून हे पुढे गेलेलं आहे? तर हे फक्त 5 डिग्री मधून पुढे गेलेलं असते. मग ते 5 डिग्री या 90 डिग्री मधून काय करावे लागतील? तुम्हाला सबट्रॅक्ट करावे लागतील. देअरफोर अँगल बिटवीन आवर हँड अँड मिनिट हँड इज इक्वल टू 90 डिग्री मायनस 5 डिग्री, दॅट इज इक्वल टू 85 डिग्री. हे त्याचं आन्सर आहे. सेकंड एक्झाम्पल त्याच्यातलं 7:20 सांगितले. म्हणजेच 7:20 झालेली आहेत. मग हे तुम्हाला आता कशा पद्धतीने दाखवता येईल बघा. 20 मिनिटं झालेले आहेत म्हणजे हा एरो बरोबर इथं मिनिट हँड जो असेल तो बरोबर 4 वर असणार आहे. मात्र जो आवर हँड आहे तो बरोबर 7 वर असणार नाही, तो थोडासा पुढे गेलेला असणार आहे. तुम्हाला थोडासा असा पुढे दाखवावं लागेल. मग अशा परिस्थितीमध्ये या दोघांच्यातला अँगल तो किती असेल ते त्यांनी विचारले. मग पहिल्यांदा 7 आणि 4 मधला अँगल लिहूया तिथं. अँगल बिटवीन 4 अँड 7. शेजारी शेजारचे दोन नंबर्स जर घेतले तर 30 डिग्री. मग इथं 30, 60 आणि हे 30, 90 होणार टोटल अँगल. येणार 90 डिग्री. त्यानंतर आवर हँड 60 मिनिटामध्ये 30 डिग्री अँगल कव्हर करतो. अँगल कव्हर्ड बाय आवर हँड इन 60 minutes इज इक्वल टू 30 डिग्री. मग आता किती सांगितलंय त्याने? 20 मिनिटं सांगितले. इन 20 minutes किती घ्यायचं ते? एक्स डिग्री घ्यायचं आणि हे सोडवायचं फक्त. रेशो घ्या यांचा इकडं 60/20. दिस इज इक्वल टू 30/x
इथं काय होणार बघा, बेत्रिक 6 ते 3 इकडं घ्या, म्हणजेच एक्स इक्वल टू येते 30/3, दॅट इज इक्वल टू 10 डिग्री. आता इथं बघा, हा आवर हँड पुढे जाणार आहे, त्यामुळं ह्या दोन हँड्स मधलं अँगल जो आहे या दोन हँड्स मधला तो वाढणार आहे. त्यामुळे हे 10 डिग्री या 90 डिग्री मध्ये तुम्हाला ऍड करावं लागेल. देअर फोर अँगल बिटवीन आवर हँड अँड मिनिट हँड इज इक्वल टू 90 डिग्री प्लस 10 डिग्री, दॅट इज इक्वल टू 100 डिग्री. हे त्याचा आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे त्याच्यातलंच 35 पास्ट 1, म्हणजेच 1:35 झालेली आहेत. आता हे कसं दाखवावं लागेल बघा बरं. 1:35 म्हणजे मिनिट हँड जो आहे तो बरोबर 7 वरती येणार. मात्र आवर हँड जो आहे तो मात्र 1 पासून बराचसा पुढं गेलेला असणार आहे. 1:35 म्हणजे मग तो तुम्हाला असा दाखवावा लागेल इकडं. आणि अशा परिस्थितीमध्ये या दोघांच्यातला अँगल किती असेल ते आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. तुम्ही जर 1 आणि 7 जर बघितलेत तर ते समोरासमोर आहेत, म्हणजे त्यांच्यातला अँगल येणार आहे 180 डिग्री. 180 डिग्री मधून काही अँगल तुम्हाला वजा करावा लागेल, सबट्रॅक्ट करावं लागेल. हे पहिल्यांदा लक्षात येऊ दे. ऍड कधी करायचं आणि सबट्रॅक्ट कधी करायचं हे पहिल्यांदा समजू दे. जरा व्यवस्थित विचार करून ठेवा, होते सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तयार. मी सगळ्यात पहिल्यांदा इथं असं लिहितोय, अँगल बिटवीन 1 and 7 it is equal to 180 डिग्री. मग फॉर 60 मिनिट्स, आता थोडक्यात घेतोय त्याला. आता बाकीची प्रोसिजर बऱ्यापैकी तुमच्या लक्षात आलेली आहे. फॉर 60 मिनिट्स अँगल कव्हर्ड इज इक्वल टू 30 डिग्री. आवर हँड साठी लिहितोय हे. ठीक आहे, मग फॉर आत्ता किती आहेत, 35 मिनिट्स आहे. देअर फोर फॉर 35 मिनिट्स अँगल कव्हर्ड इक्वल टू, तो कन्सिडर करतोय मी x डिग्री. मग यांचा रेशो घ्या आणि सिम्प्लिफाय करा, काय व्हॅल्यू येते बघूया. देअर फोर 60/35 इज इक्वल टू 30 डिवायडेड बाय x. मग हे मी 60x इज इक्वल टू 30 × 35 असं घेतोय. मग x इक्वल टू ह्या 16 इकडे डिव्हाइड करून घ्या, हे असेल. इथं सिम्प्लिफिकेशन होईल, 30×2 = 60. 2 न जर याला डिवाइड केलं तुम्ही तर हे येणार आहे 17.5 डिग्री येणार आहे. इथं महत्वाचं आहे बघा. मग 17.5 डिग्री म्हटलं तर तुम्हाला हे डिग्री आणि मिनिट मध्ये काढावं लागेल. मग पूर्ण होणार 17 डिग्री, आणि वरचे जे 0.5 डिग्री आहेत त्याला 60 मल्टिप्लाय केलं की त्याचं कन्व्हर्शन मिनिटामध्ये येईल, म्हणजे येणार 30 मिनिट्स या पद्धतीने. मग हा तुमचा तो अँगल झाला. आता हा अँगल 180 डिग्री मधून वजा करावा लागेल. देअर फोर अँगल बिटवीन आवर हँड अँड मिनिट हँड
इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 17 डिग्री 30 मिनिट. आता इथलं कॅल्क्युलेशन मात्र व्यवस्थित करा, कारण इथं मिनिटं आहेत. मिनिटं ह्याच्यातनं डायरेक्ट वजा करता येत नाही. मग ह्याला काय करायचं, 179 डिग्री लिहायचं, म्हणजे ह्याच्यातला 1 डिग्री बाजूला करून त्याची 60 मिनिटं लिहा, मायनस 17 डिग्री आणि 30 मिनिट हे असेल. आता यांची वजाबाकी तुम्ही करू शकता. 60 मिनिट मायनस 30 मिनिट त्याचं होणार 30 मिनिट. आणि आता इथं बघा, 9 मधून 7 गेले, उरले 2. त्यानंतर 17 मधून 1 गेला, उरले 16. 162 डिग्री आणि 30 मिनिट्स हे त्याचं आन्सर आहे. बघून घ्या. मग याच पद्धतीनं बाकीची जी उरलेली त्याच्यातली उदाहरणं आहेत, एक्झाम्पल्स आहेत, ती सेम या पद्धतीनं तयार करा. शेवटची 2 तर एकदम सिंपलच सांगितलेली आहे, डायरेक्टच दिले त्यांनी काय घ्यायचंय ते. पुढचं जे सांगितलंय, Quarter to 6 म्हटलंय त्याच्या. Quarter to 6 म्हणजे 6 ला 15 मिनिटं कमी आहेत. म्हणजेच तिथं टायमिंग काय झालेलं असलं पाहिजे, 5 वाजून 45 मिनिटं झालेली असली पाहिजेत. तशा परिस्थितीमध्ये हे कुठं कशा पद्धतीने येईल बघा घड्याळ. 5 वाजून 45 मिनिटं. म्हणजे मग तुम्हाला इथं काय करावं लागेल, हे तर येणार डायरेक्ट 9 वरती येणार. म्हणजे 5 वाजून पुढं जायचं आहे आपल्याला, त्यामुळे हे इथे येणारच. अशा परिस्थितीमध्ये काय अँगल असेल ते डिटरमाइन करायचं. मग इथं जसं 35 मिनिटसाठी सोडवलंय आता आपण या ठिकाणी, तसं सेम 45 मिनिटसाठी सोडवा. बघा काय ते आन्सर.